everyone, I am your host Tanisha and Urbanly is back with its Local Heroes series. So local heroes हे काय? So basically we cover places that are not big brands but are immensely popular for their specialities. म्हणजे असे places जसे खूप गाजाबाजा वगैरे नाही करत पण are loved by the localites and have a very loyal fan base. So आज आपण अशाच एका जागी आलोय, श्री कृष्ण आनंद भवन. आणि आज आपल्याबरोबर एक स्पेशल गेस्ट पण आहेत. ही इज व्हेरी वेल नोन इन द मराठी इंडस्ट्री आणि तुमच्या फेवरेट बिग बॉस मध्ये पण होते, आरोह वेलणकर. हाय तनिषा. हाय, कशी आहेस तू? मस्त. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. आणि पुणे अर्बनलीच्या सगळ्या लिसनर्सना, व्ह्युअर्सना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार. आज आम्ही इकडे आलोय श्री कृष्ण आनंद भुवन या हॉटेलमध्ये, कोथरूड मध्ये, जे माझ्या घराच्या जवळ आहे. अँड आय एम रिअली एक्साइटेड की आज काय गप्पा होणार आहेत, आज आम्ही काय छान छान खाणार आहे या हॉटेल बद्दल, त्यांच्या लेगसी बद्दल. सो लेट्स गो. लिटरली पॅक्ड आहे. गर्दी आहे खूप. केवढी गर्दी पण आहे. साऊथ इंडियन किंवा असं एस्पेशली घरगुती काय म्हणू आपण, जरा होमली काइंड ऑफ साऊथ इंडियन. बेसिकली श्री कृष्ण आनंद भवन हे 1945 पासनं, सो 80 इयर्स पासनं कसबा पेठेत आधी हे होतं आणि आता 2019 पासून त्यांनी कोथरूड मध्ये काढलंय. हे नव्हतं माहिती मला. म्हणजे माझ्या घराच्या जवळ एवढं जुनं हॉटेल आहे. मी इथे एकदा म्हटलं तसं खाल्लंय, बट इट डिडंट स्ट्राईक मी की आपण इतक्या मोठी लेगसी असलेल्या कुठल्या तरी जागेत खातोय. येस, बघूया, काहीतरी ऑर्डर करू आहे तुम्ही. इथे मँगलोर बन्स पण फेमस आहेत असं मी ऐकलंय. मी तुला सांगू का, चल तू तुझ्या हिशोबाने मागव. लेट अस एक्सप्लोर श्री कृष्ण आनंद भुवन टुडे. ओके, बट ऑर्डर समथिंग विच वी कॅन फिनिश. चालेल. बाय द वे, हेल्दी इफ यू वॉन्ट, इथे रागी स्पेशालिटीज वगैरे पण आहेत. सो इफ यू वॉन्ट असं पर्टिक्युलरली हेल्दी झोन मध्ये नाही जायचं आज मला खायचंय, भूक लागली. चालेल. ओ, मुडी इडली. हॅव यू हॅड मुडी इडली? नो, आय इट्स नाईस. मुडी इडली. यू ऑर्डर, I will have it. No, one choice will be yours, one will be mine. म्हणजे फेल गेलं तर दुसरं छान असेलच. There's one question that I have actually. I don't know, audience मध्ये हा व्हिडिओ बघून कमेंट मध्ये पण टाकू शकता. Why is it called tatte idli? Does anybody know? Or what is it? Is it tatte idli? It is tatte. It is tate. काय असतं? अच्छा, तात म्हणजे ताते असं आहे का ते? हो का? हो, सो इट इज लाईक ताटे. ओके, सो नाउ वी नो व्हाय इट इज कॉल्ड TATTE. आय ऑलवेज यूज्ड टू लाफ की ह्याला टट्टे का म्हणतात. ते ताते इडली आहे, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. ताते इडली, नॉट टट्टे इडली. ओके, प्लीज. ओके, सो डेझर्ट तू मागवणार आहेस आणि मी ब्रेकफास्टचा मेन कोर्स मागवायचा आहे ना. तर मला असं वाटतं की एक रवा मसाला डोसा घेऊ, कारण मला तो खावासा वाटतोय. मग एक आपण ही मोडी इडली घेऊ जी तू म्हणत होतीस. आणि यू सेड अबाउट मँगलोर बन्स, राईट? सो विल ऑर्डर ऑन मँगलोर बन्स. मी ऑप्शन देणार होते, मुडी इडली का मँगलोर बन्स, बट यू हॅव सिलेक्टेड बोथ. आणि त्याच्यानंतर बस आपण आता एवढंच मागवायचं. चालेल. आणि आय वॉन्ट समथिंग टू ड्रिंक. सो कोकम सरबत घ्यायचं का? इकडे पोमोग्रॅनेट ज्यूस आहे. वुड यू लाईक टू ट्राय दॅट? डाळिंबाचा ज्यूस. आय हॅव नॉट हॅड इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. यू ऑर्डर फॉर युअरसेल्फ फर्स्ट. चांगला निघाला तर मी. व्हेरी स्मार्ट. बघा, असं असतं बघा. असं असतं बघा. असंच असलं पाहिजे ना. अण्णा ऑर्डर लेना. एक रवा मसाला डोसा, एक मुडी इडली, एक बँगलोर बन आणि पोमोग्रॅनेट ज्यूस. बस आता एवढंच द्या. रवा मसाला केला, एक मोडी इडली आणि एक बँगलोर बन. थँक्यू. नाही, सगळं एकत्र आणा. सो आता तू एवढं अण्णा केळून बोलवलंस, सो मला एक कॉन्ट्रावर्शियल क्वेश्चन आहे. वैशाली बद्दल काय मत आहे तुझं? ऑनेस्ट मत काय आहे? मला असं वाटतं की आपण एका उडप्याच्या हॉटेलमध्ये बसून दुसऱ्या उडप्याला शिव्या नाही घातल्या पाहिजे. मी कुठे म्हणते शिव्या? ऑनेस्ट मत. त्याच उत्तरात कळलं ना तुला मला काय वाटतं? कळलं. ऑडियन्सला पण. आय थिंक, सॉरी, विदाउट टेकिंग एनी नेम्स, मला असं वाटतं पर्सनली जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा इट हॅड सम काइंड ऑफ
फूड वाईज म्हणतोय मी तुला, ते क्वालिटी मेंटेन केलेली होती. आय थिंक आता थोडस खूप जास्त तोचतोचपणा आलाय वैशालीमध्ये. आय डोंट एन्जॉय द फूड आय यूज टू एन्जॉय मेनी इयर्स. ओके. सो हॅव्हिंग सेड दिस, मला असं वाटतं एका उडप्याच्या हॉटेलमध्ये बसून दुसऱ्या उडप्याबद्दल आपण gossip नको करूया. पण इन जनरल आय लव्ह साऊथ इंडियन फूड. आणि वेनेवर असं होतं की घरी कंटाळा आलाय किंवा आज काहीतरी पोटात जरा अशी गडबड वाटली, हा. एव्हरीबडी टर्न्स टू दिस काइंड ऑफ क्युझिन. सो टेल मी वन थिंग की यू हॅव ऑलवेज बीन इन लाईक पुणे, कोथरूड आणि ह्याच एरियात म्हणजे कॉलेज ला पण. आय एम बॉर्न इन हैदराबाद. नॉट अ लॉट ऑफ पीपल नो दिस. ओके. My family was in Hyderabad for a very long time. We are from Nagpur. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. ओके. But my father brought up. He's brought दॅट up in वॉज Hyderabad. फास्ट. थँक Yeah. यू. So अशा प्रकारे ही आय थिंक मोडी इडली आहे. मोडी इडली आहे. तुला असं नाही वाटत आहे की मला खूपच कष्ट करायला लावतोयस? तू आज होस्ट आहेस, तुला कष्ट करायला लागतील. ओके, फायनली कष्टाचं फळ नेहमीच गोड असतं. आपली Solid. सेकंड डिश पण इकडे आता आहे. डोसा थोड्या वेळाने घेऊया. हा. प्रश्न विचारू की हे असंच्या असं कुकर मध्ये ठेवलं जातं का? म्हणजे कसं नक्की बनवलंय? सो आपले मँगलोर बन्स पण इकडे आहेत. तनिषा, आपल्याला हे संपवायचंय. वा, सुरेख. ट्राय. चांगलं साऊथ इंडियन कसं ओळखायचं माहितीये का मित्रांनो? इडलीचं पीठ असतं की नाही, ते आंबलेलं नाही पाहिजे. हे अजिबात आंबलेलं नाही, अतिशय फ्रेश आहे. इट्स व्हेरी गुड. आणि ड्राय पण नाहीये. दॅट इज ऑल्सो माझी व्हेरी. एक थिअरी आहे, तुला माहितीये का? So, कुठल्याही हॉटेलमधलं फूड जज करायचं असेल ना, हा. तर मी आय डोंट नो, इट माझी थिअरी. काकडी सॅलड मागवायचं, लाईक यू ऑर्डर कुकुंबर. इफ द कुकुंबर इज गुड, ओके, देन इनव्हेरिएबली द फूड विल ऑल्सो बी गुड. हा काकडीवाला पॉइंट मला वाटतं सगळ्यांसाठी एक खूपच छान टिप आहे. कारण म्हणजे खरंच काकडी फ्रेशली कट असली म्हणजे डेफिनेटली बाकी सगळं छान आणि ते कसं असणार. माहितीये ना, त्याला मेहनत आहे. टू बेसिकली पिक दॅट गुड क्वालिटी कुकुंबर रिक्वायर्स एन आय. म्हणजे एक हुशार माणूसच ते करू शकतो. त्याला एक पर्टिक्युलर लेवलची स्किलच लागते. तर हॉटेल्समध्ये अशा जुन्या पुराण्या काकड्याच देतात, ज्याचं म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या बिया. आणि so, आणि कांदे पण. हा, कांदा आणि काकडी दोन्ही असं सकाळी So कापून तू हे ठेवलेलं try कर संध्याकाळी. next time. चालेल. Okay, just try it out. Whenever you go out, order a green salad, only cucumber. आपण जिम करतो म्हणून. So you'll do that. So तू ते ऑर्डर कर and then you let me know after a while की अरे तू म्हणत होतास ते बरोबर आहे. मी असं लावून बघितलं एक इंडिकेटर and I think you're right. आता मी मँगलोर बन ट्राय करणार. This is the first time I am trying this. How's it? It's good, but it's not my type. Okay. Is It's it on the sweet? sweeter side, which I don't know. I'm not a big fan of this taste. Like, पण ही टेस्ट चटणीमुळे जाते हेच मला वाटत नाही. हा, मला वाटतं चटणी आणि ही जरा ऑफ आहे ना. ह्याच्यावर काहीतरी मस्त आहे. मसालेदार पाहिजे. लाईक मला मिसळ आवडेल याच्याबरोबर खायला. So anyway, I wanted to ask you की how was your experience in reggae आणि like कशी होती जर्नी? ते रेगेला तर झाली ऑलमोस्ट 10 वर्ष. बिन देअर डन दॅट झोन आहे. बट आय थिंक आफ्टर रेगे माझ्या जर्नी बद्दल बोलू शकतो मी. इट हॅज बीन गुड, नॉट व्हॉट आय एक्सपेक्टेड. सो देर वर मेनी थिंग्स विच डिडंट वर्क आउट. मेनी थिंग्स विच आय फेल्ट आय कुड हॅव डन डिफरंटली. असंही वाटतं की काही गोष्टी, आणि हे प्रत्येक आर्टिस्टच्या ह्याच्यात होतं की काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या हातात नसतात. देर इज नथिंग दॅट यू कॅन डू. सो अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, अप्स अँड डाऊन्स होते. पण आत्ता या स्टेजला मी जिकडे आहे, आय थिंक मी एका खूप चांगल्या स्पेसमध्ये आहे, जिथे मी माझा व्यवसाय पण करतोय. ओके. जिथे मी सिनेसृष्टीत, नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन ह्याच्यातही काम करतोय.
मला पाहिजे तेव्हा मला पाहिजे तेव्हा. आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड इनफ स्पेस. सो तुमचा आता म्हणला तुम्ही व्यवसाय जो आहे तर काय आता बिझनेस आहे नक्की? फॅमिली बिझनेस आहे का तुम्ही काही स्टार्ट केलंय? म्हणजे आमचं अगदी साधं सांगायचं तर दुकान आहे. फक्त आम्ही किराणा मालाच्या ऐवजी इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स ओके डिस्ट्रीब्युशन बिझनेस मध्ये आहोत आम्ही. ओके आम्ही इम्पोर्ट करून प्रोडक्ट्स इंडियन मार्केटमध्ये विकतो. ओके बट नाईस. सो तुला आधीपासूनच ऍक्टिंग आणि ह्याच्यात जायचं होतं का? काही संबंध नव्हता, काही नाही. आय केम हिअर बाय ऍक्सिडेंट. आणि चालू आहे बोलू आपण. पण मी इंजिनिअरिंग करत असताना नाटक करायचो. विनोदिया पुरुषोत्तम करत असताना मला त्याच्यात भरपूर प्रचंड बक्षिसं मिळाली. आणि त्यानंतर देर केम अ पॉइंट वेअर आय फेल्ट दॅट ओके मे बी आय शुड गिव्ह दिस अ ट्राय. पण माझ्या बाबांनी मला सांगितलं की नाही तुला करू देणार. सो मग मी ठरवलं की नाही, मग आपल्याला तर हे करायचं आहे, मग आपण शिकू. म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन नाटकासाठी PG ला ऍडमिशन घेतली. ओके. आणि मग MIT मी PG पण करत होतो. मग ते सो करता MITतनच PG इन थिएटर. इन इंजिनिअरिंग हीट अँड पॉवर. ओ हा ओके. मला वाटलं Masters की in ओके सो PG यू कंटिन्यूड आणि हे पण परस्यू केलं, राईट? हा. मग त्याच्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर मला रेगे प्रोजेक्ट, मी त्याची ऑडिशन दिली, त्याच्यात सिलेक्ट झालो. मग रेगे रिलीज झाल्यावरती मग आय डिसाइडेड की, पण माझं काही प्लॅनच नव्हता. देर वॉज नो प्लॅन एज सच. आय नेव्हर न्यू दॅट आय वॉन्ट टू बिकम अन ऍक्टर. बिकॉज आय वॉज सो कन्फ्युज की काय करू, कसं करू. आय जस्ट वाहत ते होऊन गेलं. आणि पहिलाच प्रोजेक्ट रेगे इतका सुपर मिळाला. सो मग दॅट वॉज आय थिंक द मेन थिंग. नाहीतर कदाचित मी तेव्हाच बिझनेस करायला लागला असेल. आणि आपण जसं स्टार्टिंगलाच मी म्हणले की तुम्ही ह्यांना मेन म्हणजे बिग बॉस मध्ये ते होते आणि तुमचा आवडता कार्यक्रम असणार आहे बिग बॉस. सो आय वॉन्ट टू नो की बिग बॉसला जाण्यामागचं इंटेन्शन काय होतं, त्यातनं तुम्हाला काय मिळालं आणि बिग बॉसच्या जर्नी किंवा एक्सपिरियन्स बद्दल काय, लाईक व्हॉट डू यू वॉन्ट टू शेअर? काहीतरी असं छान कॉन्ट्रोवर्शियल शेअर केलं तरी आपल्या ऑडियन्सला आवडेल. खाताना कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करू मी, असं म्हणणं आहे का तुझं? बरं, एनिवे माझ्यासाठी बिग बॉस छान होतं. मी माझा अप्रोच असा होता बिग बॉस करताना की तुम्ही ऍक्टर म्हणून काम करता, तर तुम्ही एखादी भूमिका केली तर तुमचा रोल लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्ही आता मी जेवढी कामं करीन माझ्या आयुष्यात ते रोल्स लोकांपर्यंत पोहोचतील, त्या फिल्म पोहोचतील, काम पोहोचेल. पण हे माणूस म्हणून कसं आहे, हे जर मला पोहोचवायचं असेल तर मला रिअलिटी शो करायला पाहिजे. किंवा केल्याने फरक नाही पडणार. इन द सेन्स दॅट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आय थिंक म्हणून मी तो शो केला ऑब्व्हियसली. आणि पैसे पण चांगले देतात. सो दोन्ही गोष्टी. आणि माय एक्सपिरियन्स फॉर द फर्स्ट सीझन वॉज गुड. फॉर द सेकंड सीझन कम्पेअर्ड टू द फर्स्ट सीझन वॉज बॅड. कारण की जरा मला वेगळं झोन होता घरामध्ये. इट वॉज व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह. ओके. ठोकताळे. आणि जसं एकांकिका स्पर्धांमध्ये कॅल्क्युलेशन असतं ना, तसं आता बिग बॉस मध्ये पण मला वाटतं कॅल्क्युलेशन आलं की तुम्ही शो मध्ये कसं वागायचं, काय करायचं, काय नाही. चॅनल प्रोडक्शन वाईज पण थोडंसं आता तेच टास्क आणि थोडं डिरेक्शन येतं. आमच्या वेळेला पहिल्या सीझनला शिवच्या वेळेस वॉज व्हेरी ऑर्गॅनिक. मी ऍक्च्युली कधी कोणीतरी जे खरंच बिग बॉसच्या घरात जाऊन आलंय असं भेटले नाहीये. नाही. खरंच विचारायचंय की म्हणजे खरं असतं का? हा म्हणजे हे तर म्हणजे आय थिंक सगळ्यांना प्रश्न आहे. आणि लाईक की किती अमाऊंट ते खरं असतं? 100% खरं असतं. 100%. असा दिसतानाच काय म्हणतात, खुरखुरीत दिसतोय. हेल्दी आयटम आहे हा. इज लाईक व्हेरी हेल्दी. अजून एक पॉइंटर मगाशी तुला काकडीचं सांगितलं. साऊथ इंडियन हॉटेलमध्ये चटणी आणि सांबार पेक्षा पण चटणी जास्त. लाईक चटणी चेक करायची कसं काय. हे तर एकदम फ्रेश वाटतंय. व्हेरी नाईस. सांबार ट्राय करते. एक स्पून. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ सांबार. नो आय लाईक चटणी मोर. चटणी आणि भाजी. आय सांबार सांग लव्ह कसा आहे? सांबार. मग मी भाजी. व्हेरी नाईस. या असं परफेक्ट अमाऊंट ऑफ मसाला आपण म्हणतो ना, परफेक्ट अमाऊंट ऑफ स्पायसी, Sweetness. परफेक्ट अमाऊंट ऑफ स्वीटनेस.
व्हेरी नाईस. त्यानंतर एक हा पण आयटम आहे जो मी ट्राय करणार आहे. आणि मला सांगणार आहात कसं आहे. हा आहे डाळिंबाचा ज्यूस. तनिषा, रवा डोसा इज माय गो टू थिंग साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जेव्हा मी जातो. तुझं काय? मैसूर चीज डोसा. मैसूर चीज डोसा. येस. पण तुला मैसूर चीज डोसा मध्ये खूप जास्त म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक अ रोल दॅन अ डोसा. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर काय काय चीज, मग डोसाच्या आत काहीतरी मसाला नसतो. असतो की? नाही मैसूर मसाला चीज डोसा इज विथ भाजी. मैसूर चीज डोसा इज विदाउट भाजी. इट्स ओनली विथ दॅट It's only with the red with Mysore. That's called Mysore. So it's only with that Mysore and cheese, and it tastes great with sambar. So आपण एक असा जस्ट शॉर्ट मला सडनली सुचलं की मी असं क्विक विचारते दोन गोष्टींमध्ये आणि टेल मी की व्हॉट यू लाईक बेटर. ओके, सो डोसा आणि इडली. डोसा. मंचुरियन चिली चिकन. मंचुरियन का चिली चिकन? हा. मंचुरियन. ओके, चहा का कॉफी? दोन्ही पित नाही. दोन्ही नाही पीत. ता. आय लाईक ता. ओके, जनरली लोक असं लाईक टी पर्सन असतं किंवा नाही. कॉफी पर्सन. फॉर्च्युनेटली मला चहा कॉफी दोन्ही आवडत नाही. सो मी दूध पण पित होतो, पण सध्या दूध हे मी सोडलंय. आणि त्याच्यानंतर माझे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम खूप कमी झाले. एनिवेज. ओ, सो आपला डोसा वगैरे संपत आलाय. सो डिझर्ट साठी मी म्हणलेलं जागा ठेवूयात. तू ओढ. समर चालू झालंय आणि म्हणून मला असं एकदम छान आणि दो. फिल्टर कॉफी. पण इथे मागव फिल्टर तरी. कॉफीचं एक डिझर्ट व्हेरियंट आहे. तू आय आज शो यू. लाजू नकोस. तू आज मागव. फिल्टर कापी कस्टर्ड म्हणून. ओके. सो ते एक मागूयात आपण. आणि हे बघ, फिल्टर कापी कस्टर्ड मागूयात एक. ओके. आणि व्हॉट यू थिंक अबाउट गडबड आईस्क्रीम? मागव ना, मला आईस्क्रीम आवडतं. इथे लिटरली लिहिलंय की इट लिटरली मीन्स अन आईस्क्रीम मेड बाय मिस्टेक और हेस्ट इन तुलू लँग्वेज. चालेल, मग हे दोन मागूयात आपण. तुलू बद्दल माहिती आहे ना, बेसिकली तुला माहिती आहे ना की जेवढे हॉटेल्स आहेत हम्म. त्याचे ओनर इन्व्हेरेबली शेट्टी असतात. हा दे हा आर शेट्टीज अँड शेट्टीज आर मँगलोरियन. लाईक दे आर ऑल शेट्टीज आर फ्रॉम मँगलोर. हम्म. आणि तिकडच्या लोकांना तुलू म्हणजे इथं कम्युनिटी तुलू ओके भाषा पण ओके. त्यांची हा वेगळी असते. हा हा. तुलू अँड ऑल शेट्टीज आर फ्रॉम मँगलोर. अरे हे सुपर आहे बरं का. एक हो, तू पण घेऊ शकतो. एक गडबड आईस्क्रीम आणि एक फिल्टर कापी कस्टर्ड. फिल्टर कापी बघ कस्टर्ड. आता अजून एक कस्टर्ड जेवढं वॉबली तेवढं चांगलं. अच्छा, वाव. असं लिटरली वाटतंय ना की फिल्टर कॉफी पितोय. सो मी कॉफीवाला नाहीये, पण आय एम शुअर ज्यांना कॉफी आवडत असेल त्यांच्यासाठी हे हेवन आहे. खूप छान आहे खरंच, जेन्युइनली छान आहे. म्हणजे कॉफी आवडत नसताना पण जर मला हा, ओके वाटत असेल कस्टर्ड, आय थिंक इट्स गुड. छान आहे. हे तुलाच संपवायचं आहे. थोडं मी थोडं गडबड खा. आईस्क्रीमची वाट बघतोय. ओ, गडबड आईस्क्रीम इज हिअर. हे खाऊन पोटात गडबड होणार नाहीये ना? अरे वा. सो फायनली आपल्याला त्यांच्याशी आता बोलायला मिळतंय. सुमा मॅडम आणि आरोह वेलणकर. सो सर्व आम्हाला खूप प्रश्न होते. पहिले तर आम्हाला खूप आवडलेलं आहे सगळं. पहिला म्हणजे मी मगाशी विचारला तो, आय ऑलवेज वंडर्ड TATT पहिले तर त्याचं स्पेलिंग काय? इज इट टट्टे, टाटे, ताते, तते, टट्ट्या. तट्ट्या? हा. आणि टट्ट्या त्याचा म्हणजे, अर्थ काय? आपलं प्लेट. प्लेट. हा. टट्ट्या मला तोच म्हणजे पण plate. आणि टट्टे आपलं टट्टे अजून काय? इडली, स्टीम इडली असते हा. ते वाटी, हा. ते आपण वाटीत करतो. अच्छा. आणि हे तट्ट्यामध्ये.
तट्टे तट्टे. तुला काय वाटलं रे? काय होतं ते? नाही मला नाही काही वाटलं, बट आय जस्ट फेल्ट इट वॉज अ नाही काहीतरी तर वाटलंय. अरे खरंच नाही, त्याचं मला प्रोनाऊन्सिएशनच एवढं फनी वाटलं. मला असं की हे असं काय नाव आहे, असंच मला वाटलं. आय वॉन्टेड टू आस्क यू. दुसरा आम्ही एक प्रकार खाल्ला, मोडे मुडी इडली. हा. मुडे. मुडे म्हणजे काय? मुडे म्हणजे कवर्ड का? ते आपण पान आहे ना, हा. ते आपण गावावरून मागवतो. ते जंगली केवड्याचं पान. पान. ओ. हा. ते एक टॅक्टिक्स असतं त्याला हा. आणि त्याचा फ्लेवर येतात. ओके. आपण इडली जे हा. आहे ना, आपण आणि ते इडली बॅटर पण नॉर्मल इडलीचं नाहीये, थोडं वेगळं असतं. रवाळ असतं ते, हा. थोडं वेगळं असतं. सो नाही, पण- बेसिकली ते त्याच्यात रॅप करूनच हे करायला स्टीम करतात का? ओके हा. म्हणजे पीठ त्याच्यात रॅप करतात का त्या पानात आणि मग स्टीम नाही करतात? नाही. ते असं रॅप्ड असतो, त्यात आपण पीठ टाकतो. अच्छा आणि ते steam करतो. अच्छा, म्हणजे त्याची अशी एक हे येते वाटतं, हा, म्हणजे हा. लाईक हो, यू हो. गेट दॅट बकेट, मग त्याच्यामध्ये हो हो त्याच्यात टाकतो. हा ओके. आणि हे आपल्या समोर आहे गडबड आईस्क्रीम. मला कोणतरी सांगितलं की गडबड, म्हणजे आता तुमच्या मेन्यू कार्ड मध्ये पण मी वाचलं, त्याची काय स्टोरी? व्हॉट इज ते गडबड? हे आपलं उडपीमध्ये एक हा. रेस्टॉरंट आहे डायना. हा तिथं म्हणे असं सांगत होते पूर्वी, तर शेवटी गेले एकदम कस्टमर्स, त्यांना म्हणजे काहीतरी थंड द्यायचं. पाहिजे होतं. हा. हा. तर हे लोक म्हणले नाहीये, सगळं हे झालं नाही म्हणे, आम्हाला काहीतरी द्या. तर त्यांनी सगळं नाही का, आईस्क्रीम जे राहिलं ते, सगळं जे राहिलं होतं, fruits, फ्रुट्स. वेगवेगळं लेअर केलं त्याचं, ड्रायफ्रुट, सगळं जेली, सगळं करून दिलं. पण त्याने इतकं आवडलं ते, तर ते नंतर ते मेनू ते मध्ये नावाचं झालं. ते झालं. मेनू मध्ये झालं. अशी स्टोरी भारीच हिस्ट्री आहे. सो ह्याच्यात काय काय आहे? जेली, मग आईस्क्रीम आणि फ्रुट्स मध्ये ऍपल दिसतंय आणि फ्रुट्स. ओके हा, बनाना ऍपल, त्याच्यावर परत आईस्क्रीम, मग ड्राय फ्रुट, खजूर आणि ड्राय हा, आणि मग पुन्हा आईस्क्रीम आणि मग बिस्किट आणि चेरी. नाईस. सो लाईक हे कधीपासून चालू झालं आणि कोणापासून चालू झालं? 1945 पासून सासऱ्यांचा आपला कसबा पेठेतला हा. श्रीकृष्ण आनंद होता. ओके. तिथं मिक्स होता महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन दोन्ही. हा. मग नंतर मुलांनी आठवण आजोबांची म्हणून म्हटलं त्याच नावाने आपण इथे करूया. इथं आपण घरगुती टाईप म्हणजे नाही का, हा. आपण आपलं घरासारखं केलं, चांगलं होत गेलं, सगळ्यांना आवडलं. 2019 पासून कोथरूड वालाय ना? खूप ओके, हा. 8 वर्ष हो. आणि रिस्पॉन्स चांगला मिळाला. हम्म. सिनियर्स खूप येतात आपल्या इकडे. मला अजून एक प्रश्न आहे हा. की एकतर सगळे शेट्टी मँगलोरचे बरोबर, आणि मोस्ट ऑफ द पीपल जे हॉटेल चालवतात बऱ्यापैकी शेट्टीच असतात. त्याचं काय कारण असू शकतं? तुम्हाला लोकांना अगत्य करायला आवडतं, तुम्हाला लोकांना खिलवायला खूप आवडतं, हे कारण आहे का काय? म्हणजे व्हॉट गोज इन द कम्युनिटी? म्हणजे एक जनरल प्रश्न. हो, तेच आहे. आणि साऊथ इंडियन आपण इडली वडा आहे ना, ते म्हणजे इतकं लोकांना खूप आवडतं. एक तर त्रास होत नाही त्यांनी. कम्फर्ट फूड आहे, कधी खाऊ शकतो. सो लाईक बरेचसे कोणी बाहेरच्या गावातनं किंवा बाहेरच्या इथनं आले पुण्यामध्ये आपल्या, तर साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स मध्ये लाईक ही जागा इतकी छान असून म्हणजे असं इतक्या लोकांना माहिती नाहीये किंवा इतक्या लोकांपर्यंत अजून पोचली नाहीये. तर मग तुम्हाला काय आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेल आणि काय तुम्हाला ह्या जागेबद्दल सांगायला आवडेल जेणेकरून लोक अजून इकडे येऊन चांगला अनुभव घेतील याचा? आपलं मेन म्हणजे माउथ पब्लिसिटीतनच आपलं हे झालं. आम्ही काही एवढं हे केलं नाही, एकमेकांच्या थ्रूनच सगळे यायला लागले त्याचे. आपलं आहे ऑथेंटिक आहे साऊथ इंडियन. आपण काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच वापरत नाही. इव्हन आपल्या मिरची सुद्धा आम्ही बेडगी आणि पावभाजी मध्ये सुद्धा आपण कलर येण्यासाठी कलर नाही, आम्ही काश्मीरी मिरची ग्राइंड करून वापरतो. आणि बेडगी सगळं सांबार विंबार मध्ये सगळं बेडगी मिरची असतं. म्हणजे त्याच्यामुळं तिखट वगैरे असं होत नाही. त्याच्यामुळं टेस्ट पण तसं बरोबर. असतं. तर कोथरूड मधला हा हिडन जेम हा डेफिनेटली लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आम्ही तर येतो तिकडे, कोथरूडकर तर इकडे येतातच खायला, पण पुण्यातली पण बरीचशी लोक, मी सगळ्यांना सांगेन आवर्जून इकडे या. कोथरूड साईडला आलात तर श्रीकृष्ण आनंद भुवन मध्ये
या जागेला 80 वर्षांची लेगसी आहे. दे आर इनहेरिटिंग अ लेगसी विच इज 80 years old and the food that just I have tried is genuinely worth it. आणि इट शोज, जसं आता मॅडम म्हणाल्या, काकू म्हणाल्या की आम्ही काही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, आम्ही सगळं आमचं घरचं जे प्रिपरेशन असतं तेच इथे करतो आणि ते त्यांच्या जेवणात पण दिसतं. सो येस. थँक्यू काकू, तुमच्या फॅमिलीला थँक्यू, तुम्ही इतकी वर्ष सगळ्यांना इतकं प्रेमाने खिलवताय. आणि पुणे अर्बनलीला थँक्यू की तुम्ही आज मला बोलवलं आणि इतकं छान छान साऊथ इंडियन आणि गडबड खायची संधी दिली. काय थोडं थोडं खाऊन आणि मग गडबड होतीये आईस्क्रीम खाताना. सो मग सध्या काय नवीन प्रोजेक्ट चालू आहे? सध्या नवीन मी यावर्षी नाटक करणार आहे. सतीश आळेकरांचं महापूर नावाचं एक नाटक आहे. ओके. त्याची यावर्षी 50th anniversary आहे. सो आळेकर सरांनी आम्हाला हिंदी आणि मराठीचे राईट्स दिलेले. ओ वाव. सो आम्ही ते नाटक रिवाईव्ह करणार आहोत. प्रायोगिक नाटक आहे आणि वर्षाच्या शेवटी एक कमर्शियल नाटक पण करायचं माझ्या डोक्यात आहे स्वतः. सो हे वर्ष मी स्वतःला देणार आहे नट म्हणून. त्या व्यतिरिक्त एक मराठी फिल्म जी रिलीज होईल आता नेक्स्ट मंथ, मे बी त्याच्या नेक्स्ट मंथ, वाव. विथ भूषण प्रधान आणि सिमरन नेरुरकर म्हणून ऍक्ट्रेस आहे ती. आणि काय नाव आहे वीर फिल्मचं? दौडले 7 नावाचा सिनेमा आहे मोठा. माहितीये, वीर दौडले 7 माहितीये. अच्छा. फिल्मचं नाव आहे घडा घडा बोलायचं. ओके. सो खूप भारी ब्रेकफास्ट झाला आणि आरोहाला जायचं होतं. सो आता आपण कस्टमर्सचा रिव्ह्यू घेऊयात आणि त्यांना विचारूयात की इथल्या डेली कस्टमर्सला काय वाटतं या जागेबद्दल. तर 1-2 प्रश्न विचारणार आहे. सो तुम्ही कधीपासून इकडे येता? It's now since 3-4 years. 3-4 years पासून लाईक तुमचं बरंच रेग्युलरली इकडे येणं होतं. तुमची इथली फेवरेट डिश काय आहे? सेट डोसा. सेट डोसा. हो नाईस. तुमची? मैसूर मसाला डोसा. मैसूर मसाला डोसा. नाईस नाईस. 3-4 वर्षांपासून मैसूर मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी ही आमची स्टॅग्नेट ऑर्डर आहेच आहे. तुम्ही इथली फिल्टर कापी डिझर्ट ट्राय केलं असेलच ना? आणि गडबड आईस्क्रीम. गडबड आईस्क्रीम. येस. सो आपल्या सगळ्या कस्टमर्सचं पण गडबड आईस्क्रीम फेवरेट आहे असं दिसतंय. सो तुमचं गडबड आईस्क्रीम आलंय आणि लाईक तुम्हाला बेसिकली गडबड आईस्क्रीम का आवडतं? इनिशियली आम्ही पहिलं ट्राय केलेलं कर्नाटकमध्ये when I was young. ओके. That time आमच्या डोक्यात होतं. दॅट वॉज अ न्यू एक्सपिरियन्स फॉर अस. हा. आणि मग इथं आम्हाला परत ते मिळालं म्हणून मग आम्ही इथं परत ते. सगळ्यात फेवरेट तर पोडीच आहे ऑब्व्हियसली, पोडी हा, इडली. हा. आणि साऊथ इंडियन सगळेच आयटम फेमस आहेत. म्हणजे मी तर बिंग कोथरूडकर, मी लहानपणापासून इकडे येतो. ओ बेस्ट. येस. आणि साऊथ इंडियन पेक्षा मी एक कायम रिकमेंड करेल की इकडे कोल्ड बोर्नविटा पण खूप चांगला मिळतो. म्हणजे हा आपण युजली कुठं ऑर्डर करत नाही, बट इकडे हा ऑब्व्हियसली सगळ्यांनी ऑर्डर करायचा असा हा आयटम आहे, कोल्ड बोर्नविटा. कोल्ड बोनविटा गाईज. कोल्ड बोनविटा. आणि आज आदित्यने एक नवीन सेट डोसा खूप ही set मस्ट ट्राय डिश आहे. नक्की ट्राय करा. खूप आहे, सगळ्यांना मी रेकमेंड करेन. खूप भारी. ते तूप आणि त्याची चव एक नंबर लागते. सो श्रीकृष्ण आनंद भवन मध्ये नक्कीच तुम्ही लोक पण या, ब्रेकफास्टला या. इकडे खूप प्रकार आहेत आणि तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे. आणि लोकल हिरोज ही आमची सिरीज पुढे बघत राहा. आम्ही अजून खूप इंटरेस्टिंग वेगवेगळ्या जागा अशा अजून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. थँक्यू सो मच.